नमस्कार, मी विपुल साळगावकर फंडास बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल, हा नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. मित्रांनो, 10 जूनसाठी म्हणजे आजच्या दिवसासाठी आपण जे निफ्टी बँक निफ्टीचं प्रेडिक्शन दिलं होतं ते तंतोतंत खरं ठरलंय. आता तंतोतंत कसं खरं ठरलंय हे आपण एकदा मागे जाऊन पाहूया. सो स्क्रीनवरती मी तुम्हाला लास्टचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण बँक निफ्टीचं जे अनालिसिस दिलं होतं तो व्हिडिओ जरा प्ले करून दाखवतो. नंबर्स मी डिलीट करतो सो दॅट तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ते कळेल. जर आपण टॉप पासून फिफ्थ घेतली आणि खालच्या स्विंग लो पर्यंत जर ती आणली तर 0.78 हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन मानला जाईल. जर आपण डाऊन ट्रेंडला मार्केट बघत असू तर या पॉइंट पासून कुठेतरी रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत. सो दिस इज अगेन अराउंड नंबर 50,036 ची जी लेवल आहे ती कुठेतरी एक असं दिसतंय की इथून पण एक रिव्हर्सल येऊ शकतं. ओके, सो हा जो काय तुम्ही व्हिडिओ पाहिला, आता आपण बँक निफ्टीच्या चार्ट वरती जाऊया आणि मी तुम्हाला परत इथून फिप लावून दाखवतो की हा टॉप टू बॉटम होता आणि दिस इज द 0.786 ची ही लाईन मी मार्क केली आहे. आवरली टाइम फ्रेम वरती जर आपण पाहू तर कुठेतरी इकडे या कॅन्डलने रिजेक्शन घेतलंय. रिजेक्शन कसं आपण अंडरस्टँड करू शकतो, तर हा मोठा जो वीक झालाय याला रिजेक्शन कॅन्डल म्हणतात. आणि तुम्ही जर परत पाहाल तर आवरली टाइम फ्रेम वरती या सेम कॅन्डल सेम लाईनच्या वरती कॅन्डल क्लोजिंग झालेली नाहीये. मित्रांनो, किती चांगल्या पद्धतीने स्टडी वर्क करतो हे आपल्याला इथे समजून येत आहे. ठीक आहे, सो आपल्याला कुठेतरी इन डेप्थ स्टडी करणं गरजेचं आहे. हा मला तुम्हाला फक्त याच्या मागे दाखवण्याचा उद्देश होता. सो आता आपण परत आपल्या निफ्टी 50च्या डेली टाइम फ्रेम वरती जाऊन टॉप डाऊन अनालिसिस पाहूया. सो निफ्टी 50 वरती पण मित्रांनो आजचा जो काय आपण जो हाय मार्क केला होता 23,333, सो याच्यावरतीच कुठेतरी परत इकडे एक रिजेक्शन कॅन्डल बनली आहे डेली टाइम फ्रेम वरती. डेली टाइम फ्रेम वरती, कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो की मार्केट ऑल टाइम हायला 3 ते 4 वेळा 5 वेळा रिस्पेक्ट देऊ शकतं. सो इट इज व्हेरी मच नोन की इथून परत मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. एकदम इझिली मार्केट वरती जाऊ शकत नाही. सो ही कॅन्डल जर आपण पाहू तर ही एकदम इन्व्हर्टेड हॅमर असं या कॅन्डलचं नाव आहे की जी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल फॉर्म झाली. आणि त्या ही कॅन्डलला आपण एकदम बेअरिश कॅन्डल म्हणू शकतो, बेअरिश सेंटिमेंटची कॅन्डल बनू शकतो. ऍट द सेम टाइम ती रेझिस्टन्सला बनली आहे. सो त्यामुळे मार्केटचे सेंटिमेंट्स हे कुठेतरी बेअरिश आहेत हे वन डेच्या टाइम फ्रेम वरती कळत आहे. 4 आवर्स टाइम फ्रेम वरती जर आपण पाहू तर कुठेतरी एक इव्हनिंग स्टार फॉर्मेशन झालेला दिसतोय. आणि या इव्हनिंग स्टार मध्ये पण एक ग्रीन कॅन्डल असते, एक इंडिसिजन कॅन्डल असते ज्याला डोजी कॅन्डलही आपण म्हणतो, आणि एक बिअरिश कॅन्डल असते जी बेअरिश कॅन्डल समहाव ह्या तिन्ही कॅन्डल्सना मिळून आपण इव्हनिंग स्टार असं म्हणतो. त्यानंतर आपण आवरली टाइम फ्रेम वरती येऊया. आवरली टाइम फ्रेम वरती जर आपण पाहू तर बऱ्याचशा इंडिसिजन कॅन्डल्स बनून त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनली आहे. आता इथे मला तुम्हाला हा जो काय सपोर्ट पॉइंट आहे, ही जी इनडिसिजन कॅन्डल आहे त्याचा लो जर आपण कन्सिडर केला तर दिस कुड बी अवर डिसाइडिंग झोन आवरली टाइम फ्रेम वरती म्हणायला हरकत नाही. सो 15 मिनिटावरती जर आपण गेलो तर आपल्याला हे मार्किंग अजून व्यवस्थित पद्धतीने करायला मिळेल. सो समवेअर क्लोज टू 22,220च्या जवळपासचा एक सपोर्ट आहे. पण इफ वी सी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण पाहू तर निफ्टी बऱ्यापैकी कन्सॉलिडेट झालेली आहे. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती मी इथे
सपोर्ट आणि रेझिस्टन्स जर मार्क केला तर हा पहिला सपोर्ट, दुसरा सपोर्ट, तिसरा सपोर्ट, चौथा सपोर्ट, पाचवा सपोर्ट आणि 6 इथपर्यंत कुठेतरी मार्केट येऊन थांबलंय. सो 23,200 इज काइंड ऑफ अ डिसाइडिंग सपोर्ट आपण म्हणायला हरकत नाही. आणि त्याही खाली जर आपण म्हणायला गेलो तर 23,150 वुड बी अ परफेक्ट लेवल की मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. देर इज अ पॉसिबिलिटी, कारण मार्केट इज अ प्रोबॅबिलिटी गेम आणि त्याच अनुषंगाने आपण गोष्टी ट्रेड करतो. आता समहाव मला इथे कुठेतरी वेव्ह काउंट ही दिसते की ही फर्स्ट वेव्ह आहे. दिस इज द करेक्टिव्ह सेकंड वेव्ह. आता ही थर्ड वेव्ह इथे येऊ शकते. आता ही एक्सटेंडेड थर्ड असू शकते आणि मग फिफ्थ वेव्ह ही येऊ शकते, फोर्थ आणि फिफ्थ. सो असं काहीतरी स्ट्रक्चर एकंदरीत दिसतंय. समहाव असं दिसतंय. आता आपण या लेवलवरून जर फिब लावून पाहिलं, दिस इज नॉट अ गोल्डन रेशो. इकडे कुठेतरी गोल्डन रेशोला रिट्रेस नाही झालं. 0.61 टू 0.5 हा एक गोल्डन रेशो असतो. जर ही रिट्रेसमेंट इथपर्यंत आली असती तर कुठेतरी वेव्ह काउंट क्लिअर झाला असता असं म्हणायला हरकत नाही. सो इथे कुठेतरी आय एम नॉट दॅट शुअर अबाउट अ वेव्ह काउंट. सो मार्केट इथे माझ्या मते वेळही घालवू शकेल. जर आपण डेली टाइम फ्रेमवरती पाहिलं तर माझ्या मते इथे एक बऱ्यापैकी कन्सल्टेशन, जर मार्केटला ऑल टाइम हाय ब्रेक करायचा असेल तर मार्केट या लेवलवरती जवळजवळ 2 ते 3 दिवस कुठेतरी वेळ घालवेल असं एकंदरीत मला वाटतंय. हा माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. यू नेवर नो, मार्केट इज अ प्रोबॅबिलिटी गेम. सो आपण आपल्या ज्या लेवल्स आहेत त्या कुठेतरी मार्क करून त्याचप्रमाणे आपल्याला पुढे जायला पाहिजे. सो 5 मिनिट्सवरती जर समजा 22,200च्या खाली मार्केट आलं तर नक्कीच आपण 22,44 पर्यंत, सॉरी 23,200च्या खाली जर मार्केट ट्रेड करायला लागलं तर आपण कुठेतरी कन्सिडर करू शकतो की 23,43 किंवा एक राऊंड नंबर 23,000 पर्यंतची लेवल्स आपल्याला दिसू शकतील. आणि जर समजा मार्केट ऑल टाइम हायच्या वरती ब्रेकआउट देऊन इथे जर ट्रेड करायला लागलं, त्याने थोडा वेळ घालवला तर मात्र मार्केट पुन्हा नवीन ऑल टाइम हाय लावण्याच्या जवळपास कुठेतरी जाऊ शकेल. सो मित्रांनो, आपण आता बँक निफ्टीवरती स्विच होऊ. वन डेच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. वन डेच्या टाइम फ्रेमवरती जर आपण मागच्या सेशनमध्ये जे आपण पाहिलं होतं त्याच्याप्रमाणे हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे आणि त्याच्यावरती एक कुठेतरी इनडिसिजन कॅन्डल बनलेली आहे. सो त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर मला बँक निफ्टी कुठेतरी जास्त बिअरिश वाटते, कारण जे ठोकताळे आपण वापरतो ते कुठेतरी ठोकताळे इथे व्यवस्थितपणे दिसत आहेत. आवरली टाइम फ्रेमवरती जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला इकडे ही रिव्हर्सल कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यानंतर त्या सेम लेवलने मार्केटने इथे रिव्हर्सल घेतलेला आहे. सो एकंदरीत असं दिसतंय कुठेतरी की देर इज अ चान्स, जर नेगेटिव्ह सेंटिमेंट स्ट्रॉंग दिसतात बँक निफ्टीमध्ये. 15 मिनिटावरती जर आपण पाहायला गेलो, मी फिब रिट्रेसमेंट काढून टाकतो सो चार्ट अजून क्लिअर दिसेल. 15 मिनिटावरती जरी आपण पाहिलं तरी मार्केट खूप चॉपी आहे. हा जो काय आपला सपोर्ट झोन क्रिएट झालाय हा मोठा सपोर्ट झोन आहे, कारण इथून बऱ्याचशा वेळेला मार्केटने परत रिव्हर्सल घेतलेला आहे. जर समजा मार्केट 49,600च्या खाली ट्रेड करायला लागलं, सेफर साईड मार्केट 49,575च्या खाली ट्रेड करायला लागलं तर आपण कुठेतरी पुन्हा 49,000चा बॉटम पाहू शकतो बँक निफ्टीमध्ये. आणि जर समजा मार्केट 50,000च्या वरती ट्रेड करायला लागलं, ही एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन मी तुम्हाला दाखवला होता. सो याच्यावरती जर कुठे ट्रेड करायला लागलं तर माझ्यामध्ये पुन्हा आपल्याला ऑल टाइम हाय बघायला मिळू शकतो. ऑल टाइम हाय तसं बघायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये तसा बऱ्यापैकी वरती आहे, पण बँक निफ्टीसाठी 1000 पॉईंटची मुवमेंट इज
कधी कधी 1200 पॉईंटची मुवमेंटही दिवसाभरामध्ये मिळू शकते. सो नथिंग लाईक इट की हे नक्कीच होऊ शकतं. दॅट्स इट मित्रांनो. आय गेस 5 मिनिट्स वरती पण आपल्याला कुठेतरी इकडे बॉटम बघायला मिळतो आणि इथे एक हॅमर कॅन्डल फॉर्मेशन, ॲक्च्युअल हॅमर कॅन्डल फॉर्मेशन नाही आहे कारण त्याची बॉडी थोडी मोठी आहे, आपण कन्सिडर करू शकत नाही. पण सपोर्ट वरती एक मोठा वीक बनवलेला आहे आणि त्या हिशोबाने बायर्स इथे खूप पॉवरफुल दिसतात आणि 49,600 हा कुठेतरी इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आपल्याला दिसतोय की जिकडून मार्केट पुन्हा परत अप्पर साईडला जात आहे. सो कन्सिडरिंग ऑल दिस पॉइंट्स आपण ट्रेड करू शकतो. सो इम्पॉर्टंट लेवल्स तुम्हाला समजलेच असतील. उद्या मित्रांनो मिड कॅप फिन निफ्टीची एक्सपायरी आहे आणि फिन निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये काय तसा वेगळा डिफरन्स नसतो कारण दोघांमधले जे कंपोनंट्स आहेत ते ऑलमोस्ट सेम आहेत. सो त्या हिशोबाने जर आपण बघायला गेलो तर मोरलेस सेमच अनालिसिस आहे की आपण वरून कालपर्यंत जर फिब लावली तर 0.786 वरून रिजेक्शन आहे. इकडे एक डेली टाइम फ्रेम वरती रिजेक्शन कॅन्डल बनली आहे. 4 आवर्स वरती जर आपण पाहायला गेलं तर इकडे एक चांगला एंगल्फ बनलेला आहे. आवरली टाइम फ्रेम वरती जर आपण बघायला गेलो तर अगेन देर इज अ रिजेक्शन कॅन्डल आणि देर इज अ पॉसिबिलिटी की थोडीशी डीप आपल्याला इकडे मिळू शकते. सो लेट्स सी. माझ्या मते आपण उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर या गोष्टी पाहून ट्रेड करायला हरकत नाही. सेफर साईड 21,778च्या खाली जर मार्केट आलं तर बेरिश मोमेंटम स्ट्रॉंग होईल आणि त्यानंतर आपण 20,725 किंवा 20,500 पर्यंतची एक राऊंड नंबर लेवल नक्कीच बघू शकतो. आणि जर ऑल टाइम हायच्या वरती मार्केट ट्रेड करायला लागलं 22,666च्या वरती तर आपण एक नवीन हाय पाहू शकतो. इन ॲडिशन टू दॅट मित्रांनो, आपण जे कालचा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर एनडीएच्या सरकार स्थापनेच्या दृष्टीने काही स्टॉक्स मी तुम्हाला अनालिसिस करून दाखवले होते. तर तुम्ही जर हे स्टॉक्स पाहाल तर आज सगळ्या स्टॉक्स हे पॉझिटिव्ह आहेत. फक्त बघायला गेलं तर एक रॅमकी इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर मेश हे 2 स्टॉक जर सोडले तर ऑलमोस्ट सगळे स्टॉक पॉझिटिव्ह आहेत. सो मित्रांनो, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला इथे कुठे पिंग करतोय. सो नक्की जाऊन पहा आणि या संधीचा फायदा उचला. दॅट्स इट फॉर द डे मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूरशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. इन ॲडिशन टू दॅट आपली बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची बॅच 18 जूनला सुरू होते. जर कोणाला स्टॉक मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. खाली स्क्रीनवरती तुम्हाला इथे व्हॉट्सॲप नंबर दिसत असेल, त्या व्हॉट्सॲप नंबरवरती आम्हाला कनेक्ट करू शकता. आमची टीम तुम्हाला त्याचे पूर्ण डिटेल्स प्रोव्हाइड करेल. थँक्यू. थँक्स अ लॉट.